पेपरवर हे केलं, इंद्रायणी काठी बेवारस प्रेस सापडलंय आणि पोस्टमॉर्टमसाठी बायसीएमला पाठवलं. हा देह रात्रभर डेड हाऊसमध्ये होता. मग तिथल्या लोकल आमदारांनी फोन केला की माझे गुरु तिथं आलेले आहेत की काय. मग ते डॉक्टर हे माझ्यासारख्याचा अवतार बघून आमदाराचा हे, कारण आता सध्या वेशभूषावर याच्यावर बाह्य याला जास्त अट्रॅक्शन आहे. कारण याला कारण ही मीडिया, कारण कशाला प्राधान्य द्यायचं. आता त्यांची चूक नाही, जिथं TRP असेल तिथं ते हे करतात. तर मला त्या आमदारांच्या फोनमधनं बाहेर काढत. ते म्हटले अरे तो कोण आहे त्याला बाहेर काढत. ते म्हटलं अहो डेड हाऊसमध्ये. तर ते म्हटले यांना जर डेड हाऊसमध्ये आपल्याला जिवंतपणे कापून तो डेड हाऊसमध्ये टाकला, असा खतरनाक आमदार आहे. मग मला बाहेर काढून एक सलाईन देण्याचे ते 8-9 नोजल लावले आणि मग 8-9 तासांनी मला असे डोळे उघडले. पण समोर कोण आहे काय कळलं. पण एक दर 4 तासांनी एक व्यक्ती येत होती. माझ्या जिभेवर एक संतळ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि योगायोगाने ही जी हे केली त्याच धन्वंतरीने मला हे जीवन दिलं आणि तुमच्या सहकार्याने मला आज ही सेवा मिळाली. भगवंत आज या फलटणच्या पुण्यभूमीमध्ये 750व्या जन्मोत्सवानिमित्त माऊली आज तुमच्या फलटण पुण्यनगरीमध्ये दाखल झालेली आहे. आणि योगायोगाने आज ह्या धन्वंतरीचं पूजनही झालेलं आहे. धन्वंतरी म्हणजे जसं जनसेवा हीच ईशसेवा अशी मानली जाते. तर तुम्ही वैद्यकीय सेवा ही देऊन ज्या वारकऱ्यांची जी सेवा केली जाते, ही सेवा माऊलींच्या कृपाशीर्वादाने पांडुरंगाच्या चरणी अर्पण होतं आहे. योगायोगाने एक 2च म्हणजे जास्त वेळ न घेता, कारण तुम्हाला सगळ्यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळं या फलटण भूमीमध्येच फक्त यांनी डॉक्टरांनी जे आता कथित केलं की या भूमीला एक आगळं स्थान आहे की अलंकापुरीमधून आमच्या माऊलींच्या पादुका निघाल्यानंतर त्या कुठेही कोणाच्याही वाड्यात दिल्या जात नाही. पण ते हे तुमच्या राजांच्या घरात त्या पादुका दिल्या जातात आणि त्याच्यावर सहस्रावधी विष्णू सहस्रनाम, सहस्रावधी तुळशीपत्र वाहिले जातात. आणि मग माऊलींचं प्रस्थान होतं त्यावेळी त्या पादुका परत आमच्याकडे सुपूर्द केलं. म्हणजे ही अशी पावन भूमिका आहे. दुसरं एक तुम्हाला सांगायचं, मागच्या वर्षी याच ठिकाणी मी फक्त 85 वर्षाचा तरुण आहे. आळंदीहून इथपर्यंत येताना मागच्या वेळी भयंकर कडक उन्हाळा होता. आपण जशी भाकरी वगैरे भाजतो आणि काळी कुट्ट होती तसे माझे तळवे पूर्णपणे भाजले गेले होते. तरी अंगात मस्ती पांडुरंगाच्या दर्शनाची. तणावात आल्यानंतर थोडंसं काय झालं मलाही माहिती नाही. मग नंतर कालांतराने बघतो तर मी परत आळंदीत होतो. आळंदीत गेल्यानंतर मला काहीतरी काय नेमका का काय असं ते दिलं, त्याच्या वॉमिटिंग वगैरे झाल्या. तर मला इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलं आणि तिथे त्यांनी बाकी काही तपासलं नाही, काय नाही, की लगेच माझ्या अंगठ्याला काहीतरी शई लावली. त्या पेपरवर हे केलं, इंद्रायणी काठी बेवारस प्रेस सापडलं आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी बायसीएमला पाठवलं. हा देह रात्रभर डेड हाऊसमध्ये होता. मग तिथल्या लोकल आमदारांनी फोन केला की माझे गुरु तिथं आलेले आहेत की काय. मग ते डॉक्टर हे माझ्यासारख्याचा अवतार बघून आमदाराचा हे, कारण आता सध्या वेशभूषावर याच्यावर बाह्य याला जास्त अट्रॅक्शन आहे. कारण याला कारण ही मीडिया, कारण कशाला प्राधान्य द्यायचं. आता त्यांची चूक नाही, जिथं TRP असेल तिथं ते हे करतात. तर मला त्या आमदारांच्या फोनमधनं बाहेर काढत. ते म्हटले अरे तो कोण आहे त्याला बाहेर काढत. ते म्हटलं अहो डेड हाऊसमध्ये. तर ते म्हटले यांना जर डेड हाऊसमध्ये आपल्याला जिवंतपणे कापून तो डेड हाऊसमध्ये टाकला, असा खतरनाक आमदार आहे. मग मला बाहेर काढून एक सलाईन देण्याचे ते 8-9 नोजल लावले आणि मग 8-9 तासांनी मला असे डोळे उघडले. पण समोर कोण आहे काय कळलं. पण एक दर 4 तासांनी एक व्यक्ती येत होती. माझ्या जिभेवर एक संतळ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि योगायोगाने ही जी हे केली त्याच धन्वंतरीने मला हे जीवन दिलं आणि तुमच्या सहकार्याने मला आज ही सेवा मिळाली. आपला आभारी आहे.